मी इतके पैसे काम करत कमवायचे की त्याच्या व्याजावरही नव्हे, त्याच्यातून जे काही मला मंथली रिटर्न्स मिळतील त्याच्यावरती मी जगायला मोकळं मरेपर्यंत. बरोबर आहे का? येस येस येस. हे प्रॅक्टिकली शक्य आहे का भारतात? की माझे जर नेटवर्क 10 करोड असेल तर मी इंडियाच्या किती टॉप 1% मध्ये येतो? तर इट इज 0.1%, म्हणजे 14 लाख लोक. जर तुम्ही टॉप 1% मध्ये आहात किंवा पोहोचणार असाल तर तुमची सॅलरी आपोआप आज न उद्या वाढत जाईल. आणि त्याच्यासाठी हे फार गरजेचं आहे की तुम्ही जे करता तुम्ही ते एन्जॉय करता. एक आम्ही 50 वर्षाच्या माणसाचा इंटरव्ह्यू केला होता ज्याची 40च्या एजमध्ये सेव्हिंग्ज ऑलमोस्ट झिरो होती. बर. तो प्रचंड पैसे उडवायचा, त्याची सॅलरी जास्त होती. ही रिटायर्ड विथ कॉर्पस ऑफ 7-8 करोड बाय द एज ऑफ 50. सॅलरी करत करत मी ॲक्टिव्ह मतलब सेकंड इन्कम कमवेल हे ऑलमोस्ट नेव्हर वर्क्स. इन्व्हेस्टिंगमध्ये कमी टाईम स्पेंड करा, स्किल सेट स्वतःचे अक्वायर करण्यामध्ये जास्त टाईम स्पेंड करा. लोक म्हणतात की पहिले 1 कोटी जमावले की पुढचं ऑटोमॅटिक होतं. खरी फाईट पहिलं 1 कोटी नेटवर्कचे, ते खरं आहे का? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एका इंटरेस्टिंग विषयावरती मी चर्चा करणार आहे. फायर नावाची कन्सेप्ट गेले काही वर्ष चर्चेत आहे. फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर अर्ली याचा तो शॉर्ट फॉर्म आहे. आणि ट्विटरवरती असेल, लिंक्डइनवरती असेल, खूप ठिकाणी याची चर्चा होत राहते की फायर व्हायला हवं, 40शीत रिटायर व्हायला हवं, मग सॅलरी त्यासाठी काय हवी, आर्थिक नियोजन कसं हवं. या सगळ्यावरती जवळपास वर्षभरापूर्वी थिंक बँकवर आपण थोडीशी चर्चा केली होती. आज मात्र आपल्याला पूर्ण वेळ फायर या विषयावर चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत विंट वेल्थ या संस्थेचे सहसंस्थापक अजिंक्य कुलकर्णी. स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. आणि फायर हा अजिंक्यच्या अभ्यासाचा विषय आहे. ते त्याच्यावरती पुस्तक लिहित आहेत, लवकरच ती येईल. गेल्या वेळी पण आपण त्यांच्याशी बोललेलो काही गोष्टींच्या ओघात, त्यावेळी खूप चर्चा कमेंट्समध्ये झालेली, तेव्हापासून हा मुद्दा ट्रिगर होतोय. मुळात फायर ही कन्सेप्ट असायला हवी का? असायला हवी ना. म्हणजे ती अचीव होईल का नाही ही दुसरी गोष्ट आहे. बट एक होतं की जे लोक फायरबद्दल विचार करतात, ज्यांचा काही एक नंबर असेल, तो पुढं मागं असेल, ते गोल सेट झाल्यामुळे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग आपोआप सुधारतं. यू स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. की तुम्ही त्याच्याबद्दल विचार करायला लागतात, जास्त सेव्हिंग करायला लागतात, काय लाईक कॉन्शियसली सबकॉन्शियसली होतं. त्यामुळं ती कॉन्सेप्ट ज्याला माहिती आहे आणि somebody त्याला ज्याला क्युरिओसिटी होते आणि तो त्यामध्ये खोलात जाऊन विचार करायला लागतो, त्याचा फायदाच होतो. पण फायर ही कॉन्सेप्ट नक्की काय? फायर की फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर अर्ली वॉज द कॉन्सेप्ट. इट स्टार्ट गेनिंग की म्हणजे व्हॉट वी रिअलाइज की जे पण कोणी सॅलरीड जॉब असतात राईट, त्यांचे देर इज ऑलवेज सम फॅसिनेशन की मला हा बिझनेस चालू करायचा आहे, मला गावाकडे जाऊन राहायचं आहे, मला काय करायचं आहे. ऑब्व्हियसली ही रिटायर लाईफ जगायचं तर तुमच्याकडे तेवढा पैसा पाहिजे. आता जर जुन्या काळात पाहिलं तर लोकांच्याकडे तशी कमवायची हेच नव्हती, जॉब लागेल आणि पीपल यूज टू ट्रीट आपले मुलं म्हणजे आपले ॲसेट असायची की तुम्ही नर्चर करताय त्या ॲसेटला. बरोबर. आणि मग ते मोठे होऊन तुमची काळजी घेईल. मग हळूहळू झालं की हा रिटायरमेंटलाच मी म्हणजे रिटायरमेंट होता मी फायनान्शियली इंडिपेंडंट होईल की मला PFचे काहीतरी पैसे मिळालेत, मग मी ते FD टाकलेत, कुठं फ्लॅट आहे त्याचं रेंट आहे. मग हळूहळू जसा लोकांकडे पैसा यायला लागला ना, IT क्षेत्राच्या उद्यावर लोकांना असं लक्षात राहिलं की हा जे माइलस्टोन आहेत ते थोडे आधीच होऊ शकतात. त्याबरोबर इक्विटीचंही म्हणजे इक्विटी ॲज अ ॲसेट क्लास पण ओपन झाला म्युच्युअल फंड, आणि तिथून ही कन्सेप्ट हे झाली. दुसरं, देर इज ऑल्सो अ व्हेरी बिग स्ट्रेस फॅक्टर. जर मी माझ्या वडिलांच्या किंवा आपल्या पॅरेंट्सच्या जनरेशनमध्ये पाहिलं तर त्यांचे जॉब हे हाय ग्रोथही नव्हते पण हाय स्ट्रेसही नव्हते. Tier 2, Tier 3 सिटीज राहणं असायचं, 10-15 मिनटं ऑफिस असायचं, 8 तास 8.5 तास लंच टाईम धरून आणि लोक घरात असायचे, 9ला गेले तर 7:30. आता तसं राहिलेलं नाही. म्हणजे इफ यू लुक एट प्रायव्हेट जॉब्स, दे आर व्हेरी कॉम्पिटेटिव्ह, हाय ग्रोथ, बट यू स्पेंड मोर टाईम. त्यामुळे ह्याच्यातून लोकांना बाहेर पडायची पण खूप गरज वाटायला लागली. म्हणजे आधी जर तुमचं सगळं नॉर्मल चालू आहे तर यू आर हॅपी बिकॉज यू गिव्ह टाईम टू अदर थिंग्स ऑल्सो, यू स्पेंड टाईम विथ फॅमिली. ते आता खूप कमी झालं आहे, स्पेशली इन Tier 1 टाउन्स. माझे कित्येक मित्र मला माहिती आहेत जे सकाळी 8-9ला निघतात, रात्री 9-10ला घरी पोहोचतात. ते 2-3 तास ट्रॅव्हलचे असतात. मग ही तर तुम्ही सस्टेनही करू शकत नाही. ह्या सायकलमधून बाहेर पडायची तुमची इच्छा असणं साहजिकच आहे. त्यामुळे मग हे सगळे फॅक्टर आहेत की ते पॉसिबलही झालं, स्ट्रेसही वाढला. मग त्यातून मग त्याचं एक फायनल कन्सेप्च्युलेशन फायर हा वर्ड जसा हिट झाला. बरोबर. पण याचा अर्थ असा, म्हणजे मला जेवढा कळतो की मी इतके पैसे काम करत कमवायचे की त्याच्या व्याजावरही नव्हे
किंवा त्याच्यातून जे काही मला मंथली रिटर्न्स मिळतील त्याच्यावरती मी जगायला मोकळं मरेपर्यंत, बरोबर आहे का? येस 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 हे प्रॅक्टिकली शक्य आहे का भारतात? आहे ना, बऱ्याच लोकांना आहे, बट ती खूप प्रॉबिलिस्टिक नाही आहे. कारण आता जनरली आपण मागच्या पण डिस्कस केलं होतं की तो फायर नंबर साधारण आणि माझा हे सगळा अभ्यास कसा चालू झाला की आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे विंटेजचं. तिथं आम्ही अशा फायर स्टोरीज करायला लागलो आणि वी स्टार्टेड रिअलायझिंग की हाऊ पीपल थिंक, हाऊ दे प्लॅन. तो जनरली नंबर 8 ते 10 असतो किंवा मग हायर साईडला खूप 20 असतो. नाही, 8 ते 10 करोड. सो म्हणजे मी असं समजून घेतो की 8 ते 10 कोटी माझ्याकडे ॲसेट झाले की मी फायर झालो, असा Yes. नंबर लोकांच्या मनात असतो. येस. बरं. मी आता JPTला जस्ट विचारलं की माझी जर नेटवर्थ 10 करोड असेल तर मी इंडियाच्या किती टॉप 1% मध्ये येतो. तर इट इज 0.1%. म्हणजे 14 लाख लोक, त्यातले 7-7.5 लोक तर आय एम प्रिटी शुअर की ते आईबापाच्याच पैशानी त्यांची फायर झालेली आहे जनरेशन. तर मग जर तुम्ही टॉप 7 लाख लोकांमध्ये असाल तर इट इज पॉसिबल. इट्स अ बिग नंबर, बट बिग नंबर इज ऑल्सो आवर पॉप्युलेशन, राईट. 114, 40, 50 करोड लोकांपैकी 7 लाख लोकांकडे आहे. तेव्हा इज इट पॉसिबल? येस, इट इज प्रॉबेबल, येस, बट लो प्रॉबिलिटी, राईट. सो गेल्या वेळी तुम्ही म्हणालात की त्यासाठी तुमचं इयरली इन्कम 70 लाख पाहिजे. त्याच्यावरून खूप कमेंट्स आले इकडच्या तिकडच्या. सो मुळात समजा मी एक IT मधला एम्प्लॉई आहे ॲट द एज ऑफ समवेअर बिटवीन 25 to 30, तर माझा फायर नंबर हा कसा कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि त्याचा मग पाथ कसा असला पाहिजे? आता ह्याच्यावर 1-2 सोपे फॉर्म्युले की तुमचा जो मंथली खर्च आहे त्याचा 12 टाइम्स म्हणजे तुमचा इयरली खर्च होईल. त्याचा 25-30 टाइम्स तुमचा कॉर्पस पाहिजे. ठीक आहे. आता सपोज जर हे धरलं की 1 लाख खर्च आहे, विच इज नॉट, म्हणजे असे मी खूप कमी कुटुंब बघतो जिथं महिन्यात 1 लाखात घर चालतं. बरं. वेर पीपल आर स्पेंडिंग लॅविशली. बिकॉज फायरचा अर्थ हा पण आहे की म्हणजे आता मी रिसेंटली एक फायर स्टोरी केली. एक मुंबईचा माणूस होता, त्यांनी 2004 साली IBMचा जॉब सोडून तो कुठेतरी वसई वगैरे पुढे शेती घेऊन राहिला. त्यांचं मंथली आजसुद्धा 40,000 चालतं. बट दॅट मीन्स की तुम्ही ना हॉटेलमध्ये जाता, आणि फॉर सम पीपल इट माइट बी ओके, फॉर मोस्ट ऑफ द IT जनता दॅट वी स्पीक टू आर व्हेरी हाय अर्निंग, दॅट इज नॉट कारण तिथं कॉन्सेप्ट हे की तुम्ही वर्षाला एक फॉरेन ट्रिप माराल, 8 वर्षातून 1 किंवा 2 तरी इंडिया ट्रिप माराल, प्रत्येक विकेंड ऑलमोस्ट बाहेर खाणं होतं, घरात कुक आहे, भांडेवाली आहे, स्वयंपाकवाली आहे, राईट. त्यामुळे ते 1 लाखात होतं ना. बट 1.5-2 लाख इज अ रिअलिस्टिक नंबर ज्या हे पाहतो आम्ही. चला कुणी 1 लाख आहे तर त्याचं 12 लाख वर्षाचा खर्च आणि त्याचं 25 ते 30 टाईम म्हणजे 3-3.5 करोड झालं. पण मग तुमचं घर येणार आणि मग तुम्हाला अजून जर तुम्हाला मुलं असतील तर त्याच्या शिक्षणासाठी 1 करोड पाहिजेत, राईट. तर ह्या किंवा कमी पाहिजेत पण एक, आणि तुम्हाला नंतर थोडा सेफ्टी बफर पाहिजे. बरोबर. तर हा नंबर अचीव म्हणजे तो मग 8-10 करोडला येतो. कारण मग मुलं आणि 1 लाखात होत नाही, जनरली 2 लाख म्हणजे ते 7-8 करोड आणि मग घर आणि थोडा बफर, असं करत ते 8-10 करोडमध्ये इज जनरली सगळ्यांचे कॅल्क्युलेशन. मला एक क्युरियोसिटी, मी येतो त्या प्रोसेसवर, पण तुम्ही इतक्या स्टोरीज तुमच्या चॅनलवरती पण केल्यात, खरंच लोकांना इतकी पॅशन आहे का फायर करायची? जर का तुम्हाला स्टोरीज मिळून तुम्ही त्या ॲज अ रिपोर्टाज प्रेझेंट करत असता, इंटरव्ह्यू प्रेझेंट करत असता, खूप भारतातली जनता फायरच्या पाठीमागं लागली आहे का? हो, लागली ना. म्हणून ते आता त्या जे आम्ही व्हिडिओ करतो त्याला मिलियन व्ह्यू का बरं येतात? कारण लोकांना त्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळं येस, जनता मागे लागली आणि काही लोक ते आरामात नॉट आरामात बट अचीव पण करतात. आता समजा मला फायर अचीव करायचं आहे, तर मी काय काय करायचं? मला स्टार्टपासून एंडपर्यंत एक्सप्लेन करा. पहिले म्हणजे एकदा तो फायर नंबर डोक्यात फिक्स केला की तो काढून टाकायचा. कारण वी स्पोक अबाउट इट की थोडा पॅराडॉक्शियल आहे की ज्या लोकांना जे लोक फायरबद्दल खूप विचार करतात त्यांची सगळ्यात कमी प्रॉबिलिटी फायर करायची. याचं कारण मी सांगतो की फायर सगळ्यात जास्त डेस्परेटली फायर कोणाला पाहिजे? समवन हू हेट्स देअर जॉब, ज्याला त्याचा सध्याचा जॉब अजिबात आवडत नाही, तेव्हा त्याचं स्वप्न असं असतं त्याचं किंवा तिचं की हां एवढा पैसा आला मग आपण इकडे टाकू, मग शांत. आता जसं आपण आता त्याच्यात होतं काय की तुम्हाला जर मोठा कॉर्पस जमा करायचा आहे, कंट्रीच्या टॉप 1% मध्ये जायचं आहे, तर तुम्ही तुमच्या ज्या कुठल्या क्षेत्रात असाल, IT असेल काही असेल, त्याच्यात तुम्ही 1% मध्ये पाहिजे. ते 1% मध्ये थोडं टॅलेंटही लागतं पण खूप सारं हार्डवर्कही लागतं तुम्हाला खूप. आणि हे आम्ही कॉमनली पाहिलं की तुम्हाला खूप वेळ स्पेंड करावा लागतो
त्या क्षेत्रात उत्तम किंवा सर्वोत्तम बनण्यासाठी वर्षानुवर्ष. तर हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा यू ॲक्च्युली लव्ह युअर जॉब. and you actually love your job, then you will say की हां, मतलब you will not feel so much challenges in the job. You will say की हां, मला हे करायला मिळतं, मला हे करायला आवडतं, म्हणून मी अजून शिकत जाईल. त्याच्यात तुम्ही यू बिकम बेस्ट ॲट इट आणि यू देन अचीव फायर. इफ यू वॉन्ट फायर बिकॉज यू हेट युअर जॉब, यू विल नेव्हर अचीव, बिकॉज हाय अर्निंग इज नॉट, मतलब इट इज मॅन्डेटरी. वन कॅन से की मी कुठल्या तरी साधू माणसासारखा राहू शकतो त्यासाठी, बट तेवढी सॅक्रिफाईस करायची कुणाचीच तयारी नसते. सो वन थिंग इज हा नंबर डोक्यातून काढून टाकायचा. देन यू हॅव टू बिकम, म्हणजे तुम्ही तुमचं जे कुठले जॉब आहेत त्यात तुम्ही भारतात 1% आहात का टॉप 1%. जर तुम्ही टॉप 1% आहात किंवा पोहोचणार असाल तर तुमची सॅलरी आपोआप आज न उद्या वाढत जाईल. आणि त्याच्यासाठी हे फार गरजेचं आहे की तुम्ही जे करता तुम्ही ते एन्जॉय करतात. आता जे कोणी आम्ही फायर झालेले लोक बघतो त्यांनी जरी जॉब सोडला तरी त्यांना ते कॉर्पोरेट स्ट्रक्चर आवडत जरी नसेल, जर कोणी मार्केटिंगमध्ये होतं तर त्यांना मार्केटिंग खूप आवडायचं. कोणी शिकवून झालं असेल त्यांना शिकवायला आवडायचं. द कोर स्किल सेट, कोणी कोडर होता तर त्याला कोडिंग खूप आवडायचं, कोणी सेल्सवाला होता त्याला सेल्स आवडायचं, जमायचं, जे काय असेल ते. तर ती तुम्हाला हे आवडते का ही पहिली गोष्ट आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही बनणार 1%, तुमची सॅलरी नाही होणार आणि तुमचं फायर नाही होणार. म्हणजे फायर अचीव करायचं असेल तर तुमचं काम तुमच्या आवडीचंच हवं. येस, आणि तुम्ही त्यात चांगले पण पाहिजे. म्हणजे जसं क्रिकेट मलाही खूप खेळायला आवडतं, बट आय एम सेइंग की तुम्ही त्याच्यात चांगलंही पाहिजे आणि तुम्हाला ते आवडायलाही पाहिजे. त्यानंतर आपोआप, म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त वेळ त्याच्यात घालवणार आणि त्याच्यात तुम्ही प्रावीण्य मिळवणार, राईट. आणि मग तुम्ही 1% जाणार, मग पुढं मागं सॅलरी पण वाढणार आणि मग तुमच्या नेक्स्ट स्टेप्स चालू होतात. पीपल जनरली थिंक की कुठली इन्व्हेस्टमेंट ट्रिक की माझा XIRR हा आहे, बट आय टेल यू ॲक्च्युली वन स्टोरी. एक आम्ही 50 वर्षाच्या माणसाचा इंटरव्ह्यू केला होता ज्याची 40च्या एजमध्ये सेव्हिंग्स ऑलमोस्ट 0 होती. तो प्रचंड पैसे उडवायचा, त्याची सॅलरी जास्त होती, पण ही रिटायर्ड विथ कॉर्पस ऑफ 7-8 करोड बाय द एज ऑफ 50. हाय अर्निंग असेल की तुमचं इन्व्हेस्टमेंटचं हे, आता सपोज आपण मोठं एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन ठेवू, किंवा तुम्हाला 8 करोड कॉर्पस पाहिजे, 10चा पाहिजे, सेफला साईड तुम्ही 5 करोड इन्व्हेस्ट करणार, तेव्हा ते 5 करोड इन्व्हेस्ट कुठून होणार? ते तुम्ही कमवणारच ना कुठून तरी. बरोबर. आणि मग जे खर्च नाही करणार ते इन्व्हेस्ट करणार. तर आता 5 करोड कमवायची, 5 करोड सेव्हिंग करायची म्हणजे तो माणूस 7-8 काहीतरी 10 करोड कमवत असेल कित्येक वर्षात, ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स. बरोबर, राईट. त्यामुळे सॅलरी हाय पाहिजे. मग तुमची सॅलरी हाय त्यासाठी तुम्ही उत्तम पाहिजे, माहिती ते झालं. मग सॅलरी हाय झाली की दुसरं खर्च कमी पाहिजे, म्हणजे सेव्हिंग जास्त आहे. हे 2 स्टेप एकदा झालं की तुमच्याकडे खूप कॉर्पस वाचतं. मग त्याच्यात 3 छोट्या स्टेप्स आहेत. एक तर तुमचा टर्म इन्शुरन्स पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड पाहिजे. सो पहिली स्टेप हाय सॅलरी पाहिजे, दुसरी स्टेप कमी खर्च पाहिजे, आणि तिसरी, चौथी, 5वी स्टेप हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड. आम्ही त्याला द फ्रेमवर्क म्हणतो, टर्म, हेल्थ आणि इमर्जन्सी. ह्यानी काय होतं की तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करता त्यातून तुम्हाला काढायची गरज लागत नाही. यू डोंट स्टॉप कंपाऊंडिंग. मग इन्व्हेस्टमेंटचं सगळं चालू होतं की मग तुम्ही लॉंग टर्म वेल्थसाठी इक्विटी आहे. तुम्हाला जर नसेल कळत तर जनरली सगळ्या लोकांसाठी म्युच्युअल फंड इज गुड. देन तुम्हाला अजून तुमचे फिक्स रिटर्न हे करायचे असतील तर बॉन्ड, इक्विटी नंतर, मग वेगवेगळे ॲसेट क्लास, आणि मग ते लोकांचा फोकस इथून चालू होतो. ॲक्च्युली तुम्ही किती करा, तुमची जर सॅलरी, अँड दिस इज हार्ड ट्रूथ, मला माहिती परत लोक कमेंटमध्ये शिवाय घालतील, पण तुमची सॅलरी 10 लाख असेल 50च्या एजमध्ये, तर आय डोंट सी की तुमची मिनिंग जे तुम्ही म्हणू शकता की मी एवढ्यात खुश आहे, पण नाही होत फायर. म्हणजे आय हॅवंट सीन एनी एक्झाम्पल. देर आर एक्स्ट्रीम एक्झाम्पल, जसं आम्ही आता म्हणलं की तो मुंबईचा माणूस होता की जो 40,000वर हे करतो, बट ही हॅड लॉट ऑफ लक्झरीज ॲक्च्युली, की त्याला ही चोज नॉट टू हॅव किड्स. तर मग नाही, ही डझंट हॅव टू सपोर्ट हिज पॅरेंट्स. तर जर अदरवाईज म्हणजे हेच आहे की इथून चालू करा आणि हे करा आणि मग होत राहतं. म्हणजे देन इवन इफ यू डोंट सेव्ह वेल, इफ यू हॅव हाय अर्निंग अँड वन्स यू स्टार्ट सेव्हिंग, दॅट कॉर्पस बिकम सडनली व्हेरी बिग. यू कॅन बीट समबडी. पण ही 6वी स्टेप झाली इन्व्हेस्टमेंटची. 7वी स्टेप कुठली? हीच इक्विटी, बॉन्ड, म्हणजे विविध ॲसेट क्लास बेसिकली. हे झाले 7 ॲसेट क्लास. तुमच्या या सगळ्या नंबर्सवरून खूप लोकांची रिॲक्शन अशी असू शकते की हे फार मोठे आहेत. ॲज्युमिंग ॲज यू स्टे इन बेंगलोर ऑर वी आर शूटिंग इन मुंबई, Tier 1 सिटीजमध्ये हा नंबर असेल
तर मी tier 2 शहर निवडलं, पुण्यासारखं शहर निवडलं, किंवा तुम्ही नाशिकमधून बिलॉंग करता तर नाशिकसारखं शहर निवडलं, तर ॲज पर जिओग्राफी हा फायर नंबर कमी येतो का? थोडा कमी येईल पण जास्त नाही, कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंगपेक्षा कॉस्ट ऑफ एन्जॉईंग ही लोकांचं जास्त असतं. इवन पीपल हू ॲस्पायर टू बी लाईक वॉन्ट टू बी फायर हो. इज की हॉटेलिंग अँड ट्रॅव्हलिंग हॉलिडेज. जर तुम्ही नाशिकमध्ये राहता किंवा मुंबईतही राहता, बँगलोरला राहता, तुम्हाला जर युरोपला जायचं असेल तर खर्च तेवढाच होणार. सो एन्जॉयमेंटची कॉस्ट सेम असल्यामुळं फायर नंबर चेंज होत नाही. होत थोडाफार, आणि देन यू नीड बफर ऑल्सो, राईट? की सो पूर्ण फायर होणं हा एक भाग झाला. आपण जर का त्याची अचिवेबिलिटीज 1% म्हणतोय, तर इट्स लाईक अ एंड केस, म्हणजे त्या कर्वमधल्या शेवट Yes. एका टोकाचं. आणि याचा मूळ पर्पज दिसतो की स्ट्रेस नको, आत्ताचं काम नको. देन देर इज एनी मिडल वे, की एवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मला याची खात्री आहे की मला खूप त्रास होणार नाही, अँड देन आय मे ऑर मे नॉट थिंक ऑफ फायर. असं काही आहे का? असं आहे. म्हणजे आम्ही बरेच हे ठिकाणी बघतो की इस्पेशली वेन बोथ पार्टनर्स आर वर्किंग, नवरा बायको, तर एक कोणतरी असा त्याला जो हाय पेईंग जॉब सोडून कमी सॅलरीचा जॉबला जॉईन झाला आहे, विच ही लाईक्स, तसेही चॉईसेस लोक घेतात. द थिंग इज विथ एव्हरी सच चॉईस देर इज अ ट्रेड ऑफ. अच्छा. राईट? की मग कुणी विचार करतं मी घर आत्ता घेणारच नाही, 10 वर्षांनी घेईल. कुणी विचार करतं मग ठीक आहे, मी माझी लाईफस्टाईलच कमी राहील. हां, तर इट इज मॅथमॅटिक्स. सो यू हॅव टू, मतलब इफ यू अर्न लेस यू हॅव टू गिव्ह अप अँड बट ऑब्व्हियसली आय मीन असे बरेच लोक असे डिसिजन घेताना दिसतात. आणि हे सगळं जे गणित आहे ओव्हरऑलच फायरचं, ते सतत मिळणाऱ्या कंपाऊंडेड ग्रोथवरती. येस. आत्ता आपण बघतोय की जवळपास गेली 2 वर्ष इक्विटीनं 0% रिटर्न दिलंय. गोल्ड सगळ्यांचं असेलच असं नाही. आधी इन्व्हेस्टमेंटवालेच सांगायचे की 10%च्या वर गोल्ड नको. आता जे 50% वाले होते ते खुश आहेत. सो देअर कॅन बी पिरियड्स की जेव्हा असं काही होणार नाही, जी ग्रोथ तुम्ही विचार करता, तेव्हा मग कसं मॅनेज करायचं? वन थिंग इज की तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. की तुम्ही 100% जर इक्विटी टाकत असाल तर तो तुमचा इट्स अ व्हेरी बेसिक फॉल्ट, राईट? सपोज तुम्ही गोल्ड 10% जरी घेतलं असतं तरी ते आता 30% झालं असतं. ते इक्विटी सपोज तुमचे असं धरू की ₹70 इक्विटीमध्ये होते, ₹20 तुमचे एफ डीमध्ये होते आणि 10 गोल्डमध्ये होते. ₹20 एफ डीवर लेटसे 2 वर्षात ₹4 मिळाले असतील किंवा ₹3 मिळाले असतील. पण गोल्ड तुमचं 10चं ₹30 झालं असेल आणि इक्विटी 70ची 60 झाली असेल, तरी तो बॅलन्स आउट होऊन तुम्हाला त्याच्या आसपासच रिटर्न मिळतोय. बरोबर. कमी मिळेल म्हणजे अगदी 10-12, पण देर हॅव बीन इयर्स जेव्हा इक्विटी डबलही होईल. ऑब्व्हियसली इट बिकम्स व्हेरी टफ टू बी रिमेन इन्व्हेस्टेड, की जेव्हा तुम्ही एवढं सगळं बघता काय. बट त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणजे इट्स नॉट इझी बट इट वर्क्स आउट. जे ॲस्पायर करतायत फायरला, अशा असंख्य कुटुंबांना तुम्ही भेटलेला आहात, तुमची टीम भेटलेली आहे, त्यांचा इन्व्हेस्टमेंट मिक्स साधारण काय आहे? व्हॉट इज द आयडियल इन्व्हेस्टमेंट मिक्स? इट इज इक्विटी हेवी फॉर शुअर. अच्छा. व्हेरी फ्यू गाईज आर इन रिअल इस्टेट. इट इज व्हेरी इक्विटी हेवी. म्हणजे एखाद 2 लोक सोडले तर बाकी सगळ्यांचं 50-60% इक्विटी मग असं. बरं. देन देर इज बॉन्ड काहींच्या ह्याच्यात आहे, कमीच आहे. गोल्ड सगळ्यांच्या ह्याच्यात आहे. एफ डी आहे. काही लोक कमर्शियल रिअल इस्टेट करतात. बरं. हां, बट द अपसाइड दॅट इक्विटी कॅन क्रिएट इज स्टील व्हेरी हाय ॲट अ लो रिस्क. मतलब कम्पेअर टू लाईक लो रिस्क म्हणजे अगदी कमी नाही, बट बरोबर, रिझनेबल. येस. या फायरच्या कॉन्सेप्टमध्ये स्वतःचं राहतं घर हे नक्की असतं का? असेल तर ते ॲसेट असतं का नसतं? आणि त्याचे EMIs पेड अनपेड हे कसं कॅल्क्युलेट होतं? ऑब्व्हियसली घर तर असतंच फायरवाल्यांचं, बट इट इज नॉट युअर ॲसेट बिकॉज तुम्ही ती कन्झ्युम करता. त्यामुळे इट शुड नॉट बी कन्सिडर इन युअर कॅल्क्युलेशन. कारण त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला काही परतावा मिळत नाही. जे आपण कॅल्क्युलेशन केले इयरली खर्च गुणिले 25, कारण तुम्हाला 3-4% म्हणजे प्रॉब्ली 7-8% रिटर्न होईल किंवा 10% रिटर्न, 3-4% खर्च होतो. तुमच्या घरावरून तुम्हाला काहीच रिटर्न मिळणार नाही. बरोबर. यू शुड नॉट कन्सिडर हाऊस इन दॅट. त्याचे EMI असतील तर ऑब्व्हियसली ते लायबिलिटीतून, म्हणजे जे काही लोन असेल ते शुड बी कन्सिडर लायबिलिटी. हे जे मगाशी जी मी म्हणालो की फायर करणं आउट ऑफ साईट गेलं तर त्याचा विचारच होणार नाही, पण लोक विचार करतायत, तर त्याचा काही टँजिबल मिडवे आहे का? की पूर्ण फायर नाही, जसं एकानं लो पेईंग जॉब केला वगैरे, याच्या व्यतिरिक्त इतकं अचीव करा मग निदान तुम्ही रिस्क फ्री जगाल, असं काही असतं का? असं आम्ही पाहिलेलं नाही. म्हणजे की वी नो पीपल हू हॅव टेकन डिफरंट करिअर पाथ मिडवे.
की पॅसिव्ह इन्कम चालू केलं काही रेस्टॉरंट वगैरे वगैरे. दॅट इज ऑल्सो व्हेरी पेक्युलर फॉर्मॅट दॅट वी हॅव सीन विच इज मोर सक्सेसफुल. बट हाफवे असं काही नसतं. लाईक इट्स व्हेरी हार्ड टू इमॅजिन. बट तरीका यही है कि बट वॉट वी हैव ऑल्सो सीन इज लाइक दिस वन कॉमन कंसेप्शन वी सी कि you have to be from IIT, tier 1 institute. We've seen people who were doing very low salaries till 35 and then grew up because they suddenly found what they're good at and what market pays well. बर. I think the largest unlock is there कि if you put your mind there is like अच्छा, म्हणजे द ब्युटी इज की तुमचा भाय सापडला मग अचानक हा, सॅलरी. म्हणजे येस तुमचं ते तुम्हाला पिच मिळालं की तुमची ग्रोथ फास्ट होते. आणि प्रत्येक सेक्टरमध्ये आहे का खरंच ग्रोथला स्कोप, का फक्त IT वाल्यांसाठी आहे फायर वगैरे? आता ह्याच्या डिटेलमध्ये जायचं तर ॲक्च्युली काही इंडस्ट्रीमध्ये जास्त स्कोप आहे, काही इंडस्ट्रीमध्ये कमी स्कोप. बर. आणि त्याचं सिम्पल इंडिकेटर, एक युनिक इंडिकेटर जर खूप खूप बेसिक इज पी इंडिकेटर. बर. पी रेशो असतो एक आपला. प्रॉफिट कुठल्याही इंडस्ट्रीला तुम्ही कुठल्याही साईटवर पी रेशो, ज्या इंडस्ट्रीमध्ये पी रेशो जास्त असतो तिथे जनरली सॅलरीज जास्त असतात. सेम स्किल सेट इन अ 10P इंडस्ट्री विल गेट व्हॅल्यूड लेस कम्पेअर टू इंडस्ट्री P20. इफ यू कॅन शिफ्ट टू युअर जॉब टू हाय P इंडस्ट्री it is always better because you will earn more. But this is that advice is only applicable who's probably fresher or 2-3 years in the job. Right? तर आता तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज पाहिले त्यांचा पी हार्डली 10 असतो, म्हणजे खूप साध्या असतात. स्पेशलाइज मॅन्युफॅक्चरिंगचं असेल तर तुम्ही ज्या इंडस्ट्रीत आहेत ना त्याचा पी बघा. दॅट्स अ व्हेरी गुड इंडिकेटर. अच्छा. हां, हे मी खूप वेळा पाहिलं की IT पेज वेल बिकॉज देअर पी. आणि त्याचं लॉजिकही खूप क्लिअर आहे. पर अर्निंग if market values you more, and why market generally values is की scale आहे, की there is like as you scale you don't need to hire more people. मतलब त्यामुळे जे लोक आहेत त्यांना जास्त सॅलरी दिली जाते फॉर सेम. बट इट ऑल रिफ्लेक्ट्स इन पी रेशो अँड इट ऑल रिफ्लेक्ट्स इन देअर सॅलरीज. जनरली मी 21-22व्या वर्षी कामाला लागतो. 3-5 वर्षात गेट इन द ग्रूव, सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर बनतो, सिनियर डिझायनर बनतो. आणि देन समबडी स्टार्ट्स थिंकिंग ऑफ लाईफ इन टर्म्स ऑफ इंडिपेंडंट राहायचं आहे, ॲसेट्स, स्वप्न. समजा मी 25शीला वेल्दी बनायचं इमॅजिनेशन चालू केलं तर टँजिबल एज काय आहे की जिथं मी असा वेल्दी 0.1% बनू शकेन? 40-45 इज व्हेरी टंजेबल इन IT इंडस्ट्री. इट इज ऑल डिपेंडिंग. तुम्ही असं समजा की ती 70 लाख सॅलरी आहे तर तुम्ही एक 7-8 वर्षात फायर व्हायला. 50 आहेत तुम्ही 10 वर्षात होणार. मोठा मतलब इफ यू डू अदर थिंग्स राईट. सो यू डिसाइड लाईक यू विल नो इन युअर इंडस्ट्री की मला इथंपर्यंत कसं पोहोचाय. इफ यू कॅन रीच इन 3 years देन युअर जर्नी स्टार्ट. मतलब 3+7 इफ यू रीच. म्हणजे आजच्या टर्ममध्ये मी जे काही कमावतोय आजच्या रुपयाच्या व्हॅल्यूमध्ये त्यात मला 50 लाख CTCला जायचं आहे. तिथून पुढे 10 वर्षानं मी फायर होईल. मोठा यू कॅन ऑर यू विल बी व्हेरी क्लोज इफ नॉट. म्हणजे फायर तर एक भाग झाला. आपण खूप अजून प्रॅक्टिकल गोष्टीकडे येऊ. तो म्हणजे पॅसिव्ह इन्कम. मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स की जे अर्ली 30sमध्ये आहेत, लेट 30sमध्ये आहेत, लेट 20sमध्ये आहेत, त्यांचं आता आहे की मला व्यवस्थित सॅलरी आहे, माझ्या घराचा EMI जातो आहे, माझं घर चालतं आहे, काही इन्व्हेस्टमेंट आहेत SIPमध्ये, आणि स्टील आय वॉन्ट टू डू समथिंग की जे मला पॅसिव्ह इन्कम देईल, जे मला मंथली यील्ड देईल. खरंच पॅसिव्ह इन्कम करता येतं का? आणि करता येत असेल तर कसं करायचं? देर आर 2 type ऑफ पॅसिव्ह इन्कम. एक इज प्युअर पॅसिव्ह की तुम्ही, द फेवरेट ऑप्शन इज कमर्शियल रिअल इस्टेट की हो तुमच्या घरांमध्ये तुम्हाला रेंटल येईल 2 ते 3% मिळतं. 1 करोडच्या घराला 2-3 लाख रुपये रेंट मिळतं वर्षाला. मोठा कॅन व्हॅरी हिअर अँड देअर. हे जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये पाहिलं तर 6-7-8% मिळतं. सो दॅट्स वन. बट ऑब्व्हियसली टू जनरेट, सपोज तुम्हाला वर्षाला 6 लाख रुपये जनरेट करायचे, तुम्हाला 1 करोडची प्रॉपर्टी पाहिजे कमर्शियल. सो सम पीपल ॲक्च्युली डू इट अँड त्यात लिव्हरेज घेतात. मी स्वतःचे 20-30 लाख टाकले, बँकेकडून 70 लाख लोन घेतलं, किंवा 50 लाख टाकले, 50 लाख लोन घेतलं की लोनचा EMI या रेंटमधून जाईल. आणि मग सो दॅट इज वन क्रेडिबल ऑप्शन वी हॅव सीन. अदर इज की सॅलरी करत करत मी ॲक्टिव्ह मतलब सेकंड इन्कम कमवेल, हे ऑलमोस्ट नेव्हर वर्क्स आउट. तर ओनली वेन, आणि एखादं एक्झाम्पल असेल आय एम जस्ट सेइंग की, बट ते जर वर्कआउट करायचं असेल तर जनरली असं असतं की दोघांपैकी दोघंही कमवतेत चांगले,
आणि एक इज पॅशनेट अबाउट समथिंग, रेस्टॉरंट और समथिंग, आणि त्यांनी जॉब सोडूनच ते चालू केलं आहे, देन इट कॅन बिकम सक्सेसफुल. But to make it successful, you have to be in top 1% there in that sector. बरोबर. But some people take short of it. जे जनरल फॅसिनेशन एक आम्ही पाहिलं जे नेवर वर्क्स आउट इज की मला एक रेस्टॉरंट खोलायचं आहे आणि मग मी तिथे मॅनेजर ठेवेल किंवा कोण, दॅट नेवर वर्क्स आउट. बर का? कारण ते दिसायला सोपं असतं, त्यात बऱ्याच खूप ऑपरेशनल मेट्रिक्स असतात. लोक चोरी करतात, तुमचं जे चांगलं चालू असतं रेस्टॉरंट अचानक 6 महिन्यात लोकांना बोर होतं, मग नवीन दुसरा कुठला जॉईंट येतो. खूप खूप म्हणजे ऑपरेशनली व्हेरी हेवी बिझनेस. इट्स नॉट अ पॅसिव, इट्स लाईक जॉब. लाईक पण हे जवळपास सगळ्यांचं स्वप्न आहे की माझं कॉफी शॉप किंवा रेस्टॉरंट असावं. येस, ते चालतं तेव्हा जेव्हा कोणीतरी तिथं स्वतः जाऊन बसतं. इट बिकम्स फॉर लाईक ॲक्टिव्ह जॉब, अँड दॅट ओनली वर्क्स आउट. कारण त्याच्या कॅश फ्लो जनरेशनला वेळ लागतो 2-3 वर्ष. तेवढी तुमची होल्डिंग कॅपॅसिटी जनरली कोणाची नसते. ते तेव्हाच होतं की जेव्हा माझा बायको नोकरी करते तेव्हा तिच्या जीवावर घर चालतंय आणि तिच्या पगारावर सगळं चालतंय. मग मी हे सेट करतो आणि मग इफ आय डू गुड देन आय विल स्केल दिस. प्युअर पॅसिव्ह इन्कममध्ये रिअल इस्टेट रेंट वगळता अजून काय काय येतं? बॉन्ड्स येतात. मेनी पीपल यूज बॉन्ड्स ॲज पॅसिव्ह इन्कम. यू कॅन स्टार्ट स्मॉल, यू कॅन अर्न 10-12. पण सॉरी टू डिस्टर्ब, पण पॅसिव्ह इन्कम आणि इन्व्हेस्टमेंट याच्यात काय फरक आहे? पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट इज बेसिकली यू गेट कॅश फ्लो. जसं इक्विटीमध्ये टाकलं तर ते कॅश फ्लो नाही येत तुम्हाला, ते हे आहे. पॅसिव्ह इन्कम आहे तुम्हाला महिन्याला पैसे येतात. मग ते बॉन्डमध्ये कुठल्या मंथली, एफ डी इज पॅसिव्ह लाईक इन सम सेन्स की एफ डीमध्ये टाकले मंथली काही पैसे येतात, दॅट इज पॅसिव्ह इन्कम. सो एफ डी अँड बॉन्ड्स आर देअर, बट दॅट्स अ फिक्स रिटर्न अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट की तुमचे पैसे इन्फ्लेशन बीटिंग होईल. दॅट हॅपन्स इन कमर्शियल रिअल इस्टेट जनरली. बिकॉज तुमचं 6-7% रेंटल यील्ड येतं आणि 4-5% तर प्रॉपर्टी अप्रिशिएट जनरली होते, मतलब इफ यू ऑन अन ॲव्हरेज. सो इफ यू कन्सिडर मी की समजा माझ्याकडे एक्स अमाऊंट आहे आणि मला पॅसिव्ह इन्कम हवा आहे, मी इक्विटीत टाकणार नाही कारण डिव्हिडंड एकदम कमी असतो. सो तो जो कॅश फ्लोचा क्रायटेरिया निघून गेला, व्हॅल्युएशन मे बी हाय, सो माझी व्हॅल्यू पण वाढेल आणि मला मंथली पैसेही मिळेल. याच्यात यू आर सेइंग रिअल इस्टेट इज फर्स्ट कमर्शियल. ओके. आणि आता म्हणजे यू कॅन डिजिटली इन्व्हेस्ट इन देम. रीट्स आहेत, एस-एम-रीट्स आहेत, राईट. वी डोंट सी एनी अदर ॲसेट क्लास ॲज सच मेजरली अपार्ट फ्रॉम दॅट. देन इट्स अदरवाईज इट स्टार्ट्स बिकमिंग अ बिझनेस इटसेल्फ. की मग तुम्ही रेस्टॉरंट, तुम्हाला असं वाटतं मी फक्त संध्याकाळी जाईल मग कोणाला ठेवेल, तसं होत नाही. हे ज्या सगळ्यांचं फायर तुम्ही बघितलं, फायर झाल्यानंतर ही लोक काय करतात? कारण त्यांना त्यांचं काम आवडत असतं ना. जनरली दे लिव्ह कॉर्पोरेट जॉब, बट काही लोक मग जाऊन शेती करतील, और काही लोक तेच काम करतात पण वेगळ्या सेटिंगमध्ये. मी स्वतःची कन्सल्टन्सी चालू केली किंवा कुठं पार्ट टाईम केलं किंवा, सो दॅट देर इज नो प्रेशर ऑफ वर्क. दे विल बी स्पेंडिंग हाफ द टाईम ऑन थिंग्स दॅट दे लाईक अँड अदर थिंग्स विल बी नॉन कमर्शियल. मग कुणी शेतीच करेल, कुणी पुस्तकच वाचेल, कुणी कुठल्या तरी जाऊन शिकवेल, राईट. काही वेगवेगळे मतलब लोकांचे वेगवेगळे छंद जे असतात ते बिकम लाईक पीपल स्टार्ट स्पेंडिंग मोर टाईम. व्हेरी लाईक, अँड मेनी पीपल ॲक्च्युली फील रेस्टलेस इन फायर बिकॉज तुमच्यात एवढी एनर्जी असते त्याशिवाय तुमचं. अँड वी नो कपल ऑफ एक्झाम्पल वेअर पीपल हॅव कम बॅक टू ॲक्टिव्ह जॉब्स ऑर ॲक्टिव्ह एंटरप्रिनरशिप फुल टाईम. तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला असं म्हणालात की हाय सॅलरी इज द मिनिमम बेंचमार्क फॉर फायर. उद्योजक, एंटरप्रेनर, स्टार्टअप यांच्यात फायर वगैरे नसतं का? तेच आहे, म्हणजे गणित तुम्हाला हेच आहे की तुम्हाला 10 कोटी कमवायचे. आयदर तुम्ही प्रॉफिटमधून कमवा किंवा सॅलरी. हां, म्हणजे हां कसंही कमवा, पण कमवायचेच आहेत. 10च्यासाठी 5 कमवायचे, 8च्यासाठी 4 कमवायचे. शेवटचा प्रश्न फायरच्या संदर्भातला. मी 25ला 30ला 35ला माणूस आहे आणि माझं स्वप्न आहे की वन डे आय विल बी फायनान्शियली इंडिपेंडंट. आत्तापासून मी काय 4 गोष्टी चालू कराव्यात आणि ज्या बंद करू नयेत? One is get a job in high PE industry which you like. Second, आजपासून start saving more. This we have observed की जेव्हा मी 35शीत होता ना, अचानक खर्च कमी करणं खूप अवघड होऊन बसतं. बिकॉज तुम्हाला अचानक स्वतःला गरीब असल्याचा फील यायला लागतो मेंटली, आणि देन यू स्टार्ट. सो तुमची लाईफस्टाईल कमी ठेवा, खर्च कमी करा, जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे. थर्ड, इन्व्हेस्टमेंट चालू करा. सुरुवातीच्या वर्षात इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्ननी फरक नाही पडत, बट यू स्टार्ट अंडरस्टँडिंग ॲसेट क्लासेस, यू गेट सिरियस, यू स्टार्ट प्लॅनिंग. जे कोणी फायरवाले, आम्ही अशी इंटरव्ह्यू केलेत की फर्स्ट 1 करोड कसे जमवले, त्यांच्या प्रत्येकाचं एक्सेल शीट आहे की माझं नेटवर्थ इतकी आहे, ती इथं आहे, इथं आहे, मी अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करणार आहे. सो देर इज इंटेन्शनॅलिटी की बाबा मी हे करणार आहे, असा उगाचच फायर होत नाही, राईट. सो ती डिसिप्लिन, त्यासाठी इन्व्हेस्टिंग करणं जरुरी आहे. मग तुम्ही सगळ्या ॲसेटमध्ये एकदम छोटी अमाऊंट टाका
आणि तुम्हाला कळेल की कुठल्या ॲसेटमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे आणि तुम्ही ते शिकाल सगळं. ह्याच्यावर फार काही म्हणजे पीपल शुड लाईक इन्व्हेस्टिंगमध्ये कमी टाईम स्पेंड करा. स्किल सेट स्वतःचे अक्वायर करण्यामध्ये जास्त टाईम स्पेंड करा. नाही, ते लोक म्हणतात की पहिले 1 कोटी जमावले की पुढचं ऑटोमॅटिक होतं. खरी फाईट पहिलं 1 कोटी नेटवर्कचे, ते खरं आहे का? येस, ऑटोमॅटिक नाही होत, पण तुम्हाला गेम कळतो की हां हे असं केलं की असं होतं आणि थोडा कॉन्फिडन्स येतो की हां मी 1 कोटी जमवले तर मी 5 तर जमवूच शकेन. की ते आता सपोज क्रिकेटमध्ये चेस करताना होतं ना की जेव्हा तुम्हाला माहिती आहे 30-40 रन राहिले ते त्याच्या आधी सपोज तुम्ही हाफ मार्कला तुमचा रन रेट खूप जास्त आहे, विकेट नाही पडल्या, तर तुम्हाला जो कॉन्फिडन्स येतो तो कॉन्फिडन्स असतो. तुम्हाला गेम कळतो की 1 करोड कसे झाले, म्हणजे तुम्हाला काहीतरी अक्कल आहे की आयदर सेव्ह केले तेव्हा तुम्ही जास्त कमवले किंवा तुम्ही चांगले इन्व्हेस्टमेंट रिटर्न आण, तुम्हाला काहीतरी येतं. पण हे पहिलं टार्गेट ठेवावं का की 1 कोटी Yes. त्या वर्षाच्या आत करावे? पहिलं टार्गेट असं नाही म्हणणार मी तर ते माझं मूळ परत तेच आहे की हाय सॅलरी दॅट शुड बी फर्स्ट टार्गेट. आणि हाय सॅलरी ऑल्सो इज आउटपुट इन अ वे, राईट, की यू कॅन्ट कंट्रोल इट. सो यू कॅन ओनली चूज इनपुट्स की मी कुठल्या इंडस्ट्रीत काम करेल आणि काय काम करेल, आणि तुम्ही स्वतःचा स्किल सेट ह्याच्यावर खूप 90% फोकस शुड बी ऑन दिस. फायरबद्दल सगळं समजलं. यातल्या उद्योजक आणि स्टार्टअप विषयी दुसऱ्या भागात बोलू, पण आत्ता इथंच थांबूया.